एजी मर्कंटाईल म्हणजे जलसंपदा खात्याच्या सर्वात आवडत्या कंपनीचं ऑफिस आहे दादरमध्ये। 29 जून 1995 रोजी या कंपनीचं रजिस्ट्रेशन झालं। या कंपनीचे एकूण शेअर कॅपिटल आहे 40 लाख रुपये। आम्ही मग कंपनी अफेअर्स खात्याकडून या एजी मर्कंटाईल कंपनीशी संबंधित कागदपत्र मिळवली आणि एका पाठोपाठ एक धक्कादायक माहिती समोर यायला लागली। या कंपनीचे संचालक आहेत गिरीश आमोणकर आणि अतुल खानोलकर। यातले गिरीश आमोणकर म्हणजे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे ऑडिटर्स। हा सगळा योग कसा जुळून आला आणि तो कुणी जुळवून आणला, इथेच आहे या कॉर्पोरेट अफेअरचा केंद्रबिंदू। आता आम्ही करणार आहोत एक मोठा गौप्यस्फोट। एजी मर्कंटाईल कंपनीच्या संचालकपदी आणखी एक व्यक्ती आहे आणि ती म्हणजे अख्ख्या देशाला हादरवून सोडणाऱ्या 2G महाघोटाळ्या प्रकरणात अटकेत असलेल्या शहीद बलवाचा पार्टनर आणि 2G महाघोटाळ्यातला आणखी एक आरोपी विनोद गोयंका। पवार कुटुंबियांचे गोयंकांबरोबर कसे व्यावसायिक संबंध आहेत याचा हा धडधडीत पुरावाच। अजित पवार यांची गुंतवणूक, विनोद गोयंका त्या कंपनीचे संचालक आणि अशा कंपनीला अजित पवार मंत्री असलेल्या जलसंपदा खात्याची जमीन मिळणं हा काही योगायोग तर नक्कीच असू शकत नाही। आता योगायोग नाही तर मग नेमकं काय आहे याचा खुलासा राज्याचे दादा उपमुख्यमंत्री करणार का? भिलवले धरण परिसरातल्या या व्यवहारांमागे नेमके कुणाचे हितसंबंध आहेत आणि कोण आहेत त्याचे लाभार्थी याचीही उत्तरं जनतेला मिळणार आहेत का? जलसंपदा मंत्री असताना आपल्याच कंपन्यांची धनसंपदा कशी वाढवत नेली याचा उलगडा सुद्धा अजित पवार करणार आहेत का? एजी मर्कंटाईल कंपनी भिलवले धरणाच्या आसपासची जमीन घशात घालणारी ही कंपनी आता थेट अजित पवारांचाच आशीर्वाद असल्यावर डर कशाला? या कंपनीची कागदपत्र तपासत असताना अजित पवार यांच्याकडे 8,800 शेअर्स आहेत हे तर लक्षात आलंच, पण बाकी गुंतवणूकदार कोण आहेत याचाही तपास करण्याचा आम्ही प्रयत्न केला। या कागदपत्रांमध्ये दिसतायत एकूण 39 गुंतवणूकदारांची नावं। आता गंमत म्हणजे पहिल्या 5 नावांच्या पुढे पत्ते लिहिलेले आहेत आणि त्यानंतर जी नावं आहेत त्यांच्या पुढे आहे फक्त मुंबई असा उल्लेख। खरं तर गुंतवणूकदारांच्या पूर्ण आणि खऱ्या पत्त्यांचा उल्लेख कंपनीच्या कागदपत्रांवर असणं गरजेचं असतं, पण हा नियम काही इथे पाळण्यात आलेला नाही। ज्या नावांपुढे पत्ते आहेत त्यातही घोटाळ्याचा संशय आहे। 5ही नावांपुढे एकच पत्ता लिहिलाय, नावं वेगवेगळी पण पत्ता एकच। आता हे सगळे एकाच कुटुंबातले आहेत का? खरंच हे सगळे गुंतवणूकदार तिकडे राहतात का याची पडताळणी करण्यासाठी आम्ही पोहोचलो बोरिवलीला। बोरिवलीतल्या योगी नगर मधली D8 म्हणजे योगी प्रभात ही बिल्डिंग। या बिल्डिंग मधला 402 नंबरचा हा फ्लॅट। तो शाह कोई होता? हाँ, धनलक्ष्मी एंटरप्राइजेस योगी नगर यही है ना? एड्रेस तो यही है। प्रकाश चंद जैन, JB शाह, वही नहीं? तो ये एड्रेस कैसे इन्होंने दे दी? ये आपकी कंपनी वगैरह नहीं ना? हजारीमल गमनाजी एंड कंपनी, ये वाली श्री धनलक्ष्मी एंटरप्राइजेस। थैंक यू। एजी मर्कंटाईल या कंपनीनं आपल्या गुंतवणूकदारांची जी यादी दिली त्या यादीमध्ये या योगी नगरचे एकाच फ्लॅटचे 5 वेळा पत्त्यांचा वापर केलेला आहे। ते जे गुंतवणूकदार आहेत त्यांची नावं आणि त्यांचे पत्ते ज्यावेळी आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी एकही व्यक्ती तिथं राहत नसल्याचं आढळून आलं। आपण हे पाहू शकतो की हे जे योगी नगरची योगी प्रभात सोसायटी आहे D8 आणि त्यामधला 402 नंबरचा जो फ्लॅट आहे मिस्टर SM राठी यांचा हा फ्लॅट आहे। यांची आम्ही प्रत्यक्ष भेट घेतली त्यावेळी मात्र त्यांनी स्पष्ट सांगितलं की या नावाच्या कोणीही व्यक्ती इथं राहत नाहीत। म्हणजेच एजी मर्कंटाईलनं आपले जे गुंतवणूकदारांची जी यादी दिलेली आहे त्यामध्ये सुद्धा अनेक गडबडी केलेल्याचं निदर्शनास येते। आता एकूण गुंतवणूकदार आहेत 39। त्यांनी दिलेल्या पत्त्यांवर ते राहत नाहीत, म्हणजेच
हे गुंतवणूकदार बोगस आहेत का? आणि जर हे 39 जण बोगस असतील तर मग खरे गुंतवणूकदार कोण आहेत? या प्रश्नांचं उत्तर कंपनी अफेअर्स मंत्रालय किंवा सेबी तरी देऊ शकेल का? व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकर सह चंद्रकांत पाटील, IBN लोकमत, मुंबई.